थोडं केसांच्या आजारावर बोलायचं आहे सर मला. केसांचे कुठले कुठले आजार असतात आणि आत्ता प्रॉमिनंटली वाढलेले कुठले कुठले आहेत? सर, केसांमध्ये महत्त्वाचे 5 आजार आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे शास्त्रात जे सांगितले ते खालित्य, पालित्य, दारुणक, अरुणशिका आणि इंद्रलुप्त. त्याला म्हणजे हे संस्कृत वर्ड्स आहेत. सोप्या मराठी भाषेत बोलायचं झालं तर खालित्य म्हणजे केस गळणं, पालित्य म्हणजे केस पिकणं, दारुणक म्हणजे डॅन्ड्रफ जो आता आपण खूप बघतो आणि त्याच्यात स्काल्प डॅन्ड्रफ जास्त झालं तर स्काल्प सोरेसिसमध्ये पण कन्वर्ट होतो. बरं. त्यामुळे फुल बॉडी सोरेसिस ज्यांना होत असतो ना, त्यांचं पहिली सुरुवात ही स्काल्प डॅन्ड्रफपासून होते. बरं. आणि म्हणून स्काल्प डॅन्ड्रफला कधीच निग्लेक्ट करायचं नाही. वडाचं झाड असतं की नाही, ते बारीक रोपटं असताना चिमटीत पकडून उचलून फेकून देता येतं. बरोबर. पण वडाचं झाड झालं की मात्र त्याला आता तुम्हाला बुलडोझरच बोलवावं लागणार आहे. सेम तसं आहे. डॅन्ड्रफ छोटा असताना तो ट्रीट करा, नंतर तो स्काल्प सोरेसिस होतो आणि स्काल्प सोरेसिसचं रूपांतर फुल बॉडी सोरेसिसमध्ये होतं. मग मात्र त्याला बरं करणं खूप अवघड आहे. अच्छा. पुढचा आजार म्हणजे अरुणशिका, म्हणजे खवले पडल्यासारखं. अरुणशिका म्हणजे डोक्यामध्ये असे पॅचेस तयार झालेले असतात, क्लस्टर क्रिएट झालेलं असतं डॅन्ड्रफचं. आणि 5वा आणि महत्त्वाचा आजार म्हणजे इंद्रलुप्त. त्याला सोप्या मराठी भाषेत चाई पडणं असं म्हटलं जातं. बरोबर. हो किंवा तुम्ही बार्बरकडे ऐकलं पण असेल, चावी लागली तुला. हो हो. तर असं अगदी मराठी भाषेत बोललं जातं. पण ते चावी अपभ्रंश शब्द आहे चाई या शब्दाचा, हां आणि चाईचा संस्कृत शब्द आहे इंद्रलुप्त. हां. माझ्याकडे एक पेशंट होता, त्याच्या बरोबर डोक्यावरती केस त्यांचे हळूहळू गेले होते आणि 3-4 फॉलोअप झाले तरी रिझल्टच मिळत नव्हता. मी चिंतेत होतो की रिझल्ट का मिळत नाही आहे. मग 5व्या फॉलोअपला आल्यानंतर मी पुन्हा केस टेकिंग घ्यायला सुरुवात केली, खूप हिस्ट्री घेतली. मग जाणवलं की ते जे टॉयलेट कॉमन यूज करत होते तिथलं जे मकडी की जाल आपण म्हणतो ना, कोळ्याचं जाळं, हो हो. तो उंच असल्यामुळे त्याच्या डोक्यात पडायचं हो. आणि त्याला आयुर्वेदात लुताविष असं म्हटलेलं. बर. आणि ते लुताविष पडून 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 त्याचे तिथल्या भागातले नेमके केस गेले होते. बापरे. एक स्त्री होती, ती अशा दोन्ही बाजूने क्लिप, लोखंडी क्लिप नाहीत का हो, लावत हो. केस जास्त असल्यानंतर, ती लावायची. ती जिथं क्लिप लावायची तिथले केस तिचे गेले होते. बर. एक ॲटोइम्युन डिसीजचा प्रकार आहे. आता मी काही तुम्हाला फोटोज वगैरे पण पाठवेल, त्याच्यात पण तुम्हाला बघायला मिळेल. त्या छोटी 8वी-9वीतली मुलगी पूर्णपणे डोक्यावरचे केस गेले होते, पूर्णपणे. ॲलोपेशिया टोटॅलिस असं म्हटलं जातं. ॲलोपेशिया टोटॅलिस किंवा ॲलोपेशिया युनिव्हर्सॅलिस असे त्याचे वेगवेगळे पर्याय शब्द पण आहेत. आणि मग तुम्ही तो पिक्चर बघितला असेल बघा, अग्निपथ. हो. त्याच्यात संजय दत्तच्या पूर्ण शरीरावरती कुठेच केस नाहीये. तो हा आजार जो मी सांगतोय ते, की कुठेच एकही केस पूर्ण शरीरावरती राहत नाही. तर हे ऑटोइम्युन डिसीजमध्ये पण असं होत असतं. कॅन्सरमध्ये पण पूर्ण डोक्यावरचे किमोथेरपीमध्ये वगैरे केस जातात, ते तुम्ही ऐकलं असेल. तर याच्यामध्ये पूर्ण शरीरावरचे केस जाणं, पॅचेसमध्ये केस जाणं, फक्त डोक्यावरचे केस जाणं आहे, भोयांमधले केस जाणं, पापण्यांचे केस जाणं, त्याला पक्ष्मशात आणि पक्ष्मकोप अशी नावं आयुर्वेदात दिलेली आहेत. त्यानंतर दाढी मिशांवरचे केस जाणं किंवा इथं पॅचेस पडणं, असे इंद्रलुप्ताचेच म्हणजे चाईचेच खूप वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. आणि चाईवर उपाय आहे. हां, याच्यावरती खूप सुंदर उपाय आहेत. म्हणजे अगदी तुम्ही ते छोटे रील्स पण बघितले असतील, कोणतरी एक लसूण घेतोय आणि घासतोय. तर ते एक प्रकार आहे. म्हणजे त्याच्यासाठी त्रिकटू पण वापरू शकता, लसूण पण वापरू शकता, किंवा आजकाल डर्मा रोलर, डर्मा पेन या आधुनिक थेरपीज खूप चांगल्या आहेत. त्याने खूप पटकन रिझल्ट मिळतो. PRP सारखी ट्रीटमेंट आपल्याकडे केली जाते, त्याने पण खूप चांगला मॉडर्नची ट्रीटमेंट आहे. पण आयुर्वेदात रसक्षयजन्य खालीत त्यात ती वापरली जाते. त्याचा पण खूप चांगला रिझल्ट याच्यामध्ये मिळतो. किंवा अगदी हस्तिदंत वगैरे पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी घासून वापरले जायचे, त्याचाही सुंदर, म्हणजे तळहातावरती पण केस येतील एवढी त्या हस्तदंती म्हशीची कल्पना आयुर्वेदात दिलेली आहे, की तुम्हाला जर हस्तिदंत म्हशी मिळाली तर डोक्यावरती तर केस येतीलच येतील, पण तळहातावरती पण केस येतील. बापरे. केस पांढरे करण्याचे जे लेप दिलेले आहेत सर, त्या लेपांचं वर्णन शास्त्रात असं केलेलं आहे की बगळे सुद्धा काळे होतील. बर. म्हणजे आमचा केशलेप लावला तर बगळे सुद्धा काळे होतील, इथपर्यंतचं वर्णन आपल्याला वाचायला मिळतं. त्यातला अतिशयोक्ती अलंकार जरी आपण बाजूला ठेवला तरी सुद्धा त्यांना नक्की काय म्हणायचं हे आपण बघितलं तर हे सगळे उपचार आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळतात. हेअरच्या रूटचे पण डिसऑर्डर्स असतात ॲनाजन, कॅटाजन, टिलोजन फेजनुसार, आणि हेअर शाफ्टचे पण वेगवेगळे डिसऑर्डर्स सांगितलेले आहेत. जसे ट्रायकोरोक्झिस इन वजायनाटा, म्हणजे एका केसामध्ये दुसरा केस गेलेला असणं, किंवा ट्रायकोरोक्झिस नोड्युझा, की तिथे एक मध्ये नोड वाढलेला असतो, किंवा इंटरमिडंट वाईडनिंग, म्हणजे अख्खा शाफ्ट असतो आणि तो मध्येच वाढलेला असतो, किंवा पिलिटॉर्शी, म्हणजे तो केस आहे तो मधूनच असा ट्विस्ट झालेला असतो आणि तो ओळखता येतो आपल्याला. किंवा तुम्ही तो ड्रेड हेअर म्हणून प्रकार ऐकला असेल, जटा. बरोबर.
हा, आपले सगळे नागा साधू वगैरे बघितले की आपल्याला आठवतात, मोठे जटाधारी असतात ते. तर तो जटा सुद्धा ड्रेड हेअर म्हणून आजार आहे, त्या सुद्धा वेळेत ट्रीट केल्या तर त्या बऱ्या करता येतात. त्या पुढं जायला लागलं की मग त्याचं मोठं रूपांतर जटांमध्ये होऊन जातं. तर असे केसांचे खूप छोटे छोटे रूट डिसऑर्डर्स आहेत, शार्प डिसऑर्डर्स आहेत, टिप डिसऑर्डर्स आहेत, स्काल्पच्या एरियानुसार त्याचे डिसऑर्डर्स आहेत. आणि महत्त्वाचे सांगितले तसे हे महत्त्वाचे 5 आजार: गळणं, पिकणं, कोंडावणं, चाई पडणं आणि अरुणशिका. अच्छा.